रायगडच्या पेण मालवाडी येथील लाडक्या बहिणीचा शासनकर्त्यांना सवाल, आम्ही माणसे आहोत की ढोरं? जलजीवन योजनेचे पाईप टाकी आमच्या दाराशी, पाणी नाही आमच्या घराशी. रायगड जिल्हा पेण तालुका तरणखोपपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेला हा माळवाडी गाव या ठिकाणी 40 ते 25 घरांची वाडी आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रोज रात्री 3 ते 4 वाजता उठून काळोखाच्या अंधारातून इंचूकाट्याची वावत असलेल्या डोंगराच्या रस्त्यातून पाणी भरण्यासाठी जावं लागतं. याकरता घरातील मोठा माणूस किंवा मुलं सोबत घेऊन रात्रीच्या अंधारात डोक्यावर हंडे कळशी घेऊन पाण्याच्या दौऱ्यावर जाऊन पाणी भरत बसावे लागते. डोंगराच्या झऱ्यात पाणी थेंबे थेंबे साचत असल्याने या ठिकाणी ग्लासाने पाणी भरावं लागतं. त्यातच गावातल्या सगळ्याच बायका या ठिकाणी पाणी भरायला येत असल्याने माझा नंबर पहिला या वादावरून बऱ्याचदा महिलांची भांडणे होत असल्याने पाहायला मिळतात. सकाळी उठल्यापासून ते सूर्यनारायण डोक्यावर येईपर्यंत पाणी भरत राहावे लागते. मग कामावर जायचं कधी, पोटाला खायचं कधी, पोरांना शिकवायचं कधी, हा प्रश्न नेहमी आमच्या पदरी पडतो. बरं, आम्ही बायका पाणी भरायला आल्यानंतर या ठिकाणी नवरे मुले सुद्धा येतात, त्यामुळे त्यांची शाळासुद्धा नेहमीच बुडते. मग आमच्या मुलाने शिकायचं कधी, आयुष्यभर पाणी झरत राहायचं का, हा प्रश्न आम्हा सर्व ग्रामस्थांना पडतो. त्यासाठी लवकर उठून पळायचं, पण तो पाणीसुद्धा दूषित. या पाण्यापासून नेहमीच मुलांना आजार उद्भवतात. तर डोंगराच्या पाण्याचा झरा असल्याने या ठिकाणी पाण्यावर जंगलातली जनावरे, गुरेढोरे हाच पाणी पिण्याकरता येतात आणि तोच पाणी आम्ही पिताव. मग आम्ही माणसं आहोत की ढोरं आहोत हे सरकारनं सांगावं. सरकार योजना गावात येतात, परंतु त्या योजनांचा उपयोग आम्हा गरिबांना होत नाही. गावात बोरिंग आहे पण पाणी नाही, गावात टाकी आहे, पाईप आहेत पण पाणी नाही. मग आम्ही माणसं आहोत की ढोरं आहोत अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हा लाडका बहिणीचे पैसे नको, पण रस्ता आणि पाणी द्या. हेटवणे धरण, भोगावती नदी आमच्या उशाशी, कोरड मात्र माळवाडीच्या नागरिकांच्या घशाशी. तर मी कल्पना पवार, हे पत्रकार भाऊ आणि संतोष ठाकूर भाऊ सकाळी 9 वाजता आलेत. आम्ही तिकडे पाणी बघायला गेलेलो, तर तिथे जाऊन बघितलं तर बायकांच्या भांडणं तंट चालू होत्या. पाणी नाही भेटत, ही बोलते मला पाणी पाहिजे, ती बोलते मला पाणी पाहिजे. बायकांच्या भांडणं चालू होत्या. हां, दोघी तिघींनी पाणी घेतला की दुसऱ्यांना पाणी भेटत नाही. बायका तिथून पाणी नाही भेटला तर खाली जात आहेत, तिकडं पण पाणी देत नाही बायका. पाणी पितील तरी कुठून? हां, ही बोरवेल आहे, बोरवेलचं पण पाणी नाही. बोरवेलचं चालू झाले बोरिंग, पण त्याला पाणी नाही. हॅलो, हे बघा, ह्याला सुद्धा पाणी नाही. जलजीवन मिशनची योजना चालू झाले 3 वर्ष झाले, पण त्याला सुद्धा पाणी नाही. बायका पाणी तरी कुठून पितील? 2-3ला उठायला लागतंय, पाण्याला जातात बायका. त्यांच्यासोबत नवरे सुद्धा जातात. नवरे नसतील तर मुलं जातात. तिकडनं 9-10ला ते पाणी घेऊन येतात. दुसऱ्या दुपारी जातात, त्यांना तर पाणीच नाही भेटत. हां, आम्ही माणसं आहोत की ढोरं आहोत? तुम्ही तरी सांगा, माणसं आहोत की ढोरं आहोत? आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही का? पाणी आम्हाला नको का? आम्ही पाण्यासाठी जगायचा की पोटासाठी जगायचा? आम्ही कुठं पाणीच भरू काय? कामासाठी नको जाऊ का? नुसतं घरात राहून दिवसभर आम्ही पाणीच भरू, मग आम्ही पोटासाठी जे लागते ते आणायचं कुठून? जातील कधी? पैसे कधी कमवायचे? जातील कधी? नवरे सुद्धा येतात, त्यांना पण उशीर होतोय कामाला. टाकी बांधले, त्या टाकीला पण अजून पाणी नाही. तिकडे खाली टाकी बांधले, त्याला सुद्धा नाही. अजून कामच पूर्ण नाही झाला. साहेब आलेत, BDO साहेब आलेत, राठोड साहेब आलेत, सगळे साहेब येऊन गेलेत वाडेवर. साहेबांनी सगळ्यांनी बोललेत की पाणी चालू करू. आता बोरिंग मोडले तर बोरिंगला सुद्धा बोललेत ती की आम्ही रिपेअरिंग करून देऊ. अजून सुद्धा त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे तुम्ही दिलेत, ते लाडकी बहिणीचे पैसे दिलेत, पण ते पैसे सोडून आम्हाला जर हा पाणी दिला, रस्ते दिले, तर आमची मुलं बालं सुधारतील. रस्ता नाही. काल एक बाईला डिलेवरीसाठी घेतलेली, पण रस्ता बरोबर नव्हता. गाडीवाले बोलतात की आम्ही वरती येणार नाहीत. गाडी खालीच ठेवली. इकडनं जाताना चालत घेऊन जाताना उशीर झाला आणि तिथून पण उशीर झाला, तर तिचा बाल पण राहिला नाही. तिचा बाल पण गेला काल. हां, बाल पण राहिला नाही. ही पाणी दिले, तुम्ही पैसे दिलेत, तुम्ही कशाला पैसे दिलेत? ते 1,500 तुमचे घेऊन आम्ही डॉक्टरांना भरायचे. ते पैसे तुम्ही देण्याऐवजी हे पैसे तुम्ही दिले असते. ही योजना तुम्ही दिले, त्याला आम्हाला पाणी द्या, रस्ता द्या. आम्हाला पैसे नको आहेत, लाडकी बहिणीचे आम्हाला पैसे नको आहेत. ते 1,500 आम्ही घेऊन काय करायचं? डॉक्टरांना भरायचं का? हां, लहान बाला आहेत, त्यांना पण आम्ही तोच पाणी देतो.
ते पाणी पिऊन आजारी पडतायत. मरायची वाट बघताय का तुम्ही? मरायची वाट जेव्हा मरतील तेव्हा तुम्ही बघायला याल काय? आम्ही एवढे बोलतो तर ह्याच्यापासून सरकारचे डोळे उघडतील काय की अजून झोपतील का? तुम्ही बघा, नाहीतर मग अजून वाट बघा. तुम्ही आमच्या लोकांची मरण्याची वाट बघा. किती वर्ष झाले, किती लहानपासून किती वर्ष झालेत की पाणी नाही, रस्ता नाही. आता तरी आम्हाला पाणी द्या. सुशिक्षित झालेत लोक, आता तरी पाणी द्या. हो, डोळे उघडतील कधी? तुम्ही अजून झोपलायत. जे बघायला येतात त्यांना सुद्धा समजत नाही की पाण्याचे जे हाल आहेत ते. तुम्ही जरी पाणी प्याल काय, तो तुम्ही प्या मग पाणी, तो आम्हाला नको. तुम्ही प्या. तुम्ही ऑफिसला AC मध्ये बसताय आणि आम्ही उन्हात आणत 2-3 वाजेपर्यंत आम्ही पाण्यासाठी फिरतो. आम्ही खायचं कधी? शिजवायचं कधी? माणसं खातील तरी कधी? पोरं बाला उपाशी मरतील घरात. अनंत सुरेश नाईक आहे. तर या गावाचे मी रहिवासी आहेत. तर ही टाकी बांधलेली आहे, 2 वर्षे पूर्ण होऊन गेलेले आहेत. तर या टाकीला अजून पाणी नाही दिलेलं आम्हाला. आणि हे पाईप बघा कसे अजून पडलेले आहेत. आणि आमच्या लोकांना अजून परत पाणी नाही, इकडून तिकडून पाणी आणत आहेत. आणि हा उन्हाचा एवढा तडाखा, यामध्ये आमची बाई माणसं इकडे तिकडे पाण्यासाठी भटकत आहेत.